वैभवनी तिकडे कशा प्रकारे टीम बीला धोका दिला, कशा प्रकारे त्यांनी त्यांच्यावरच गेम केला, या सगळ्या गोष्टी स्वतः त्यांनी कन्फर्म केल्या. जेव्हा ते सगळे वॉशरूममध्ये बसलेले होते, तिथं कोण कोण होतं, तर तिथं होता अरबाज, तिथं होती ती जान्हवी, तिथं होता हा वैभव, आणि तिथं त्यांचं डिस्कशन चाललंय की कुठल्या पद्धतीने त्यांनी जे टीम बीला आहे ते धोका दिला. तर त्यांनी काय काय सांगितलं. सर्वात पहिले त्यांनी सांगितलं, मी खरंच कोणाला काही धक्काबुक्की करत नव्हतो, मी फक्त तुझ्याकडे आलो, आपलं ठरलं, हे सगळं झालं, ते सगळं झालं, मी कुठलेही बॉल वगैरे जास्त त्यात टाकत नव्हतो, उलट मी कमी कमी त्यात बॉल भरले, आणि जे काय आहे ते असं कोणालाही काही करू दिलं नाही, कमी बॅगा घेतल्या, कमी बॉल भरले, या संपूर्ण गोष्टी करायचा तो घरामध्ये जो प्रयत्न केलेला आहे ना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातून तो उतरलेला आहे. त्याच्याकडे एक खूप मोठा चान्स होता की तो महाराष्ट्राच्या मनामध्ये तो बसू शकतो, की स्वतःचा गेम खेळून स्वतः ज्या टीमकडे आहेस तू त्या टीमसाठी लॉयल राहू शकतोस. पण काय आता जाऊ द्या, चुकून हे असं एक काही शब्द निघायला लागले होते, पण ते ही जे माझ्या मनातून आता निघायला लागलं होतं ना, तेच संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातून निघायला लागले आता, की काय माणूस आहे यार हा, की ह्याला खूप मोठे चान्स, खूप वेळा चान्स दिलेत. खरं तर तिकडे रितेश भाऊ देखील समजवायचा प्रयत्न करतो त्याला, की भाई तू अरबाजच्या विरोधात खेळ, तू अरबाजच्या विरोधात खेळ, त्या टीमच्या विरोधात खेळ, पण भाऊ तिकडे काहीतरी अशी घाण करून ठेवणार आहे ना, त्याला बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर देखील त्याला खूप हेट मिळू शकतं, असं माझं मत आहे, जे की आता मिळतंय. आणि तेच तिकडे पुढे बघायला मिळणार आहे, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी टीमला धोका दिलेला आहे, ज्या टीममध्ये खेळत होता त्या टीमला, आणि ज्या टीममध्ये तो नाहीये, म्हणजे हे ग्रुपिझम इट्स ओके, पण जेव्हा तुमचा टास्क येईल ना, तेव्हा तुम्हाला तुमचं 100% ज्या टीममध्ये आहात ना त्या टीमला द्यायला गरजेचं आहे. आणि हे वैभवनी खूप चुकीचं गोष्ट केलेली आहे. तुमचं मत काय नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.